टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो या वाक्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाबद्दल आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत। माफ करा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या आतापर्यंतच्या अभेद्य मतदारसंघाबद्दल आपण बोलणार आहोत। यंदा जयंत पाटलांना इस्लामपूर जड जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। असं म्हणतात की यंदा सगळी समीकरणं ही जयंत पाटलांच्या विरोधात जाताना दिसतात। तसंच अजित पवारांनी देखील इस्लामपुरात मोठी फिल्डिंग लावली आहे। शिवाय भाजपनेही डाव टाकलाय। चला तर मग बघूया। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। जसं की इंट्रो मध्येच आम्ही तुम्हाला सांगितलंय की इस्लामपूर हा जयंत पाटलांचा अभेद्य गड मतदारसंघ आहे। आता या मतदारसंघाला अभेद्य म्हणण्याचं कारण काय? तर 1990 पासून जेव्हा कधी या मतदारसंघात विधानसभा लागली आहे तेव्हा एकच चर्चा झाली आहे, ती म्हणजे यंदा जयंत पाटलांच्या विजयाचं लीड किती असणार। आता गेले 3 टर्मचं जर बोलायचं झालं तर जयंत पाटलांचा लीड 50,000च्या काही खाली आलेला नाहीये। त्यामुळे त्यांचं इस्लामपूरमध्ये किती वर्चस्व आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता। मात्र पाटलांच्या वर्चस्वामागची कारणं आम्ही तुम्हाला सांगतो। तर स्थानिक पत्रकारांच्या मते जयंत पाटील यांना मतदारसंघामध्ये हवा तसा तगडा विरोधक आतापर्यंत मिळालेला नाहीये। म्हणायला नाईकवाडी गट, पाटील गट आणि महाडिक गट हे सक्रिय आहेत खरे, मात्र या सगळ्या गटांना आपापसात झुलवत ठेवत जयंत पाटलांनी दरवेळी इस्लामपूर खिशात घातलाय। त्यासोबतच शरद पवारचा फॅक्टर देखील इथे महत्त्वाचा ठरतो। पवारांनी वारंवार पाटलांना ताकद पुरवली आहे, मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली आहेत। त्याचा फायदा जयंत पाटलांनी बऱ्यापैकी इस्लामपुरात करून घेतलाय। याशिवाय विकास कामं आणि सहकाराच्या माध्यमातून असलेलं जाळं या गोष्टींचा देखील एक वेगळा प्रभाव आहे। मात्र असं असतानाही यंदाची जर परिस्थिती काही प्रमाणात वेगळी म्हणावी लागेल, कारण जयंत पाटलांच्या विरोधात असणारे सर्व गट हे सध्या एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये प्रामुख्याने राहुल महाडिक आणि वैभव नायकवाडी यांच्या नावांचा समावेश आहे। आता या दोन्ही गटाची वाळव्यात मोठी ताकद आहे आणि वाळव्यातील मतं ही निर्णायक मतं असल्यामुळे ही बाब कुठेतरी जयंत पाटलांना घातक मानली जाते। त्याचबरोबर आता त्यांच्या विरोधात मैदानात असलेल्या उमेदवाराबद्दल बोलूया। तर जागा वाटपांच्या तहात हा मतदारसंघ अजित पवार आपल्याकडे घेण्यात यशस्वी ठरलेत आणि त्यांनी इथून भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय। तसं गेल्या विधानसभेत देखील निशिकांत पाटलांनी इथून निवडणूक लढवली होती, मात्र तेव्हा ते अपक्ष उभे होते, कारण गेल्या वेळी जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता। त्यामुळे निशिकांत पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तेव्हा ते 43,394 मतं घेण्यात यशस्वी ठरले होते। आता जयंत पाटलांसारख्या मोठ्या नेत्याविरोधात अपक्ष उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणात मतं घेतोय म्हटल्यावर राज्यात त्यांची चर्चा होणं साहजिक आहे। आता तसं निशिकांत पाटील हे पूर्वाश्रमीचे जयंत पाटील गटाचेच नेते, मात्र 7 वर्षांपूर्वी निशिकांत पाटलांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटलांची साथ सोडली आणि बंडखोरी करत नगराध्यक्षपद मिळवलं होतं। तेव्हापासून दोघांमध्ये वितुष्ट आहे। मात्र स्थानिकांच्या मते दोन्ही नेते सोबत असताना निशिकांत पाटलांना जयंत पाटलांकडून बरेच राजकारणाचे धडे शिकायला मिळाले। कदाचित त्यामुळेच निशिकांत पाटलांची ओळख देखील शांत आणि संयमी नेता अशी आहे। शिवाय निवडणुकीच्या काळात जयंत पाटील जे मॅन पॉवर, मनी पॉवर, मसल पॉवर घेऊन मैदानात उतरतात, तसंच काहीसं निशिकांत पाटलांचं देखील आहे। शिवाय सहकाराच्या माध्यमातून ह्या पाटलांचंही मोठं जाळं आहे। तसंच त्यांना देखील मानणारा वर्ग मतदारसंघात दिसतोय आणि म्हणूनच लोहा लोहे को काटता है या म्हणीप्रमाणे अजितदादांनी निशिकांत पाटलांना उमेदवारी दिली आहे। आता निशिकांत पाटलांचा वैयक्तिक प्रभाव आणि त्याच्या जोडीला अजितदादांची ताकद या गोष्टींची जोड जयंत पाटलांना डोकेदुखी ठरू शकते। आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वेळी शिवसेनेकडून लढलेले आणि सध्या एकनाथ शिंदेंसोबत असलेले गौरव नायकवाडींनी देखील आपली बंडाची तलवार म्यान केली आहे। तसंच नायकवाडी निशिकांत पाटलांच्या प्रचारात उतरतील असं देखील काही स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे। त्यासोबतच वाळवा भागात प्रबळ असणाऱ्या महाडिक गटांना देखील आपलं समर्थन हे महायुतीला दिल्यामुळे तेही निशिकांत पाटलांचा प्रचार करतीलच। आता इथं प्रश्न येतो तो विश्वजित कदमांच्या भूमिकेचा, कारण विश्वजित कदम आणि जयंत पाटील दोन्ही नेते आघाडीत असले तरी स्थानिक पातळीवर दोघांमध्ये अगदी पूर्वीपासूनच थेट संघर्ष राहिलाय।
आता यंदा जयंत पाटील हे आपल्या मतदारसंघात घेरल्या गेल्यामुळं विश्वजित कदम हे संधी साधून इस्लामपुरात खटपट्या करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता जयंत पाटलांना विधानसभेचा डाव हा सावधपणे आखावा लागणार आहे। आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।